मित्रांनो, जय शिवराय. मी आशिष मराठे, किल्ले भटकंती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आता आपण आलो आहे सातारा जिल्ह्यामधील अजिंक्यतारा ह्या किल्ल्याला. हा समोरच किल्ल्याचा पहिला महादरवाजा आहे. आणि दरवाजावरती बघा किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये गणपती बाप्पा आणि मारुतीरायाच्या मूर्त्यासुद्धा आहेत. हे पहा. आणि आतमध्ये सुद्धा आहे बघा, हा जुना दरवाजा वाटतोय. हा आत्ताच्या काळातला वाटत नाही. हा वरती घुमट आणि आतमध्ये दोन दिवड्या आहेत, मोठ्या आहेत खूप. आणि त्याच्या खालीच दगडामध्ये ह्या अशा कोरीव मूर्त्या आहेत, ज्या इथल्या योद्ध्यांचं प्रतीक वाटतं आहे, त्यांनी केलेल्या कार्याचं प्रतीक वाटतं आहे. दोन्ही साईडला आहेत, डाव्या आणि उजव्या साईडला दोन्ही आहेत. त्या बाई इथं सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती. ह्या मुख्य दरवाजामधनं आपण आतमध्ये आलो आणि थोडंसं 2 पावलं पुढे आलो ना की ते आपल्याला छोटीशी खोली पाहायला भेटते. छोटीशी रूम आहे. तेव्हा समोर हा महादरवाजा, इथनं आपण आतमध्ये आलो. आणि थोडंसं पुढं आलं की इथं अजून एक दरवाजा लागतो आपल्याला, जो गोमुखी दरवाजा म्हणायला हरकत नाही. आलो आहे आपण वरती गडावरती. आणि इथं समोरच आपल्याला हे शिवाचं छोटं मंदिर आहे. आणि ह्या मंदिराच्या इकडं समोर या साईडला समोर मारुतीरायाचं मंदिर आहे. तर चला ते जाऊन पाहू आपण. बघा, इथं पाहिलं आपण मारुतीरायाचं ते मंदिर. आणि त्याच्या ह्या साईडला आलो. आणि इथं पहा तलाव, पहा किती मोठा आहे. त्याची तटबंदी पहा, केवढा मोठा तलाव आहे पहा. आणि त्याच्या इथे ते मंदिर आहे पुरातन, ते पाहू. ह्या बाजूने आलो आपण त्या मंदिरामधनं. आणि इथे एक आपल्याला मोठा महादरवाजा टाईप एक अजून एक दरवाजा लागला. बराच मोठा दरवाजा आहे, तो जाऊन पाहू आपण सगळं आता.
हे अशी रचना पाहिल्यानंतर आहे ना सिंहगडच्या कल्याण दरवाजाची आठवण येते. तो पण सेम थोडाफार असाच आहे. इथं आपण तो दरवाजा पाहिला आणि तिथून पुढे चालत आलो ना तर इथं ही एवढी फक्त एक तटबंदी दिसते, तिचे काही अवशेष फक्त राहिले, दगड खालचा पाया फक्त राहिल्यासारखा. इकडे आपण पूर्ण गोल वेढा मारून जाणार आहोत रिटर्न. हे इथं मंगळाई मातेच्या मंदिरात आलो आहे आपण. हे हे अतिशय कोरीव सुंदर अशी मूर्ती आहे जी त्या काळामध्ये बाहेरच्या देशामधनं घडून आणलेली आहे. आपण अजिंक्यतारा किल्ल्यावरती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज उदयनराजे भोसले यांचा जलमाता पॅलेस पहा. हे बघा, हा जलमाता पॅलेस आहे. या साईडने आलो आपण ते मंदिर पाहून आणि इथं खूप मोठा वाडा, 2 वाडे आहेत एकमेकासमोर, ते आता पाहू आपण. हे पाहिजे बोर्ड लावला आहे. आपल्या उजव्या साईडला जी आहे ती राज सदर होती, जे आत्ता आपण पाहिली. त्या बघा, ही समोर ही राज सदर आहे आणि हा वाडा आपण आत्ताच पाहून आलो. आणि इकडं समोर हे जे छोटंसं घर दिसते ना, याच्या पुढे नाणे टंकसाळ आहे, त्याच्यामध्ये नाणे टाकले जायचे. तर ते जाऊन पाहू आपण, ते खूप सुंदर असणार आहे, ते जाऊन पाहू. किल्ल्यावरती नाणे टंकसाळ आपण पहिल्यांदाच पाहतोय आणि ते पण एक नाही तर 2-2 नाणे टंकसाळ आहे तिथं, ज्याच्यामध्ये नाणी ठेवली जायची. खूप मोठं खोल आहे खाली. हे पहा, तिथून थोडं पुढं आलो ना की बराच मोठा असा आपल्याला अजून एक तलाव पाहायला भेटतोय. सोन्याचा गाणा बराच मोठा आहे. संपूर्ण किल्ला आपला फिरून झालेला आहे. तर चला मित्रांनो, धन्यवाद आपला हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय शिवराय.